भारतात क्रिकेट हा धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर त्या धर्माचा देव. पण काय होतं जेव्हा तुम्ही याच देवाच्या घरात जन्माला येता, जेव्हा तुम्ही मैदानात उतरता आणि पाठीवर लिहिलेलं असतं तेंडुलकर. लोकांना वाटतं की सचिनचा मुलगा असणं म्हणजे जगभरातल्या सगळ्या चुकांचे दरवाजे उघडे असणे. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. अर्जुन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक सामन्यात त्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी केली जाते. एक एक छोटीशी चूक आणि सोशल मीडियावर घरणेशाहीचे शिक्के मारत ट्रोलर्सच्या उड्या पडतात. पण अर्जुनने कधीच या दडपणासमोर गुडघे टेकले नाहीत. तो शांत राहिला आणि योग्य वेळेची वाट पाहत राहिला. IPL सारख्या जगातील सर्वात मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी अर्जुनने प्रचंड घाम गाळला. आधी मुंबई इंडियन्स आणि नंतर लखनौ सुपर जायंट्स या संघात तो सामील झाला. पण लखनौच्या या तगड्या संघात त्याला प्लेइंग 11मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेक सामने तो फक्त बेंचवर बसून होता. अगदी शेवटच्या सामन्यात खेळण्याची त्याला संधी मिळाली. मर्यादित संधींमुळे तो आपली खरी ताकद जगाला दाखवू शकला नाही. टीकाकार म्हणत होते की अर्जुनचं करिअर संपलं, पण अर्जुनच्या मनात काहीतरी वेगळंच वादळ शिजत होतं. आणि अखेर तो दिवस उजाडला. मुंबई T20 लीग 2026चा तो ऐतिहासिक सामना वानखेडे स्टेडियमवर अंधेरीकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने असा काही धुमाकूळ घातला की संपूर्ण स्टेडियम अवाक झालं. वांद्रे ब्लास्टर्स विरुद्धच्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आधी चेंडूने आणि नंतर बॅटने एक हाती सामना फिरवला. अंधेरीने टॉस जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि अर्जुनने आपल्या डाव्या हाताच्या धारदार पेसने वांद्रेच्या फलंदाजांना खेळवून सोडलं. त्याचे स्पेलचे आकडे बघा: 3 ओव्हर्स, 1 मेडन, फक्त 11 धावा आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स. त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे वांद्रेचा संघ 20 ओव्हर्समध्ये अवघ्या 144 धावांवर रोखला गेला. पण खरी मेजवानी अजून बाकी होती. 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन तेंडुलकर थेट 3ऱ्या क्रमांकावर उतरला. आणि मग वानखेडेने पाहिलं अर्जुनचं रुद्ररूप. मैदानाच्या चहूबाजूंनी त्याने 4 खणखणीत चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले. अवघ्या 25 चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि 34 चेंडूत 66 धावांची तुफानी खेळी केली. अर्जुनच्या या वादळामुळे अंधेरीने हे लक्ष अवघ्या 13.5 ओव्हर्समध्येच पार केलं. अर्जुनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरवण्यात आलं. एका सामन्याने अर्जुनने सिद्ध केलंय की तो आता देवाची केवळ एक सावली राहिलेला नाही. IPLमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या बेंचवर बसून राहिलेला हा मुलगा जेव्हा आपल्या होम ग्राउंडवर उतरतो तेव्हा तो काय करू शकतो हे त्याने जगाला दाखवून दिले. तेंडुलकर नावाचं ओझं बाजूला सारून स्वतःच्या हिमतीवर सामना जिंकून देण्याची ताकद आज त्याच्या मनगटात आली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. लखनौच्या मॅनेजमेंटला आणि टीम इंडियाच्या निवड समितीला अर्जुनने हा फार मोठा आणि स्पष्ट संदेश दिलाय. अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी तुम्हाला कशी वाटली? या कामगिरीनंतर त्याला आगामी IPLमध्ये लखनौच्या संघात नेहमी संधी मिळायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.